नमो बुद्धाय. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते. आपण बघत आहोत बुद्धांनी सांगितलेल्या 40 ध्यान पद्धती. आतापर्यंत आपण पाहिले कसीन ध्यान, अशुभ ध्यान आणि अनुस्मृती ध्यान. कसीन ध्यान कशासाठी केले जाते तर आपलं मन एकाग्र करण्यासाठी. अशुभ ध्यान केले जाते काम वासना कमी करण्यासाठी. आणि अनुस्मृती ध्यान आपल्यामधली श्रद्धा, आनंद आणि सजगता वाढवण्यासाठी केले जाते. कसीन ध्यानचे 10 प्रकार सांगितले, अशुभ ध्यानचे सुद्धा 10 प्रकार सांगितलेले आहेत आणि अनुस्मृती ध्यानचे सुद्धा 10 प्रकार सांगितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत चौथा भाग, तो म्हणजे ब्रह्मविहार ध्यान. ब्रह्मविहार म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे उच्च, महान किंवा श्रेष्ठ आणि विहार म्हणजे निवास किंवा वावर. म्हणजेच महान मनाचा निवास, दयाळू हृदयाचा वावर. ब्रह्मविहार ध्यान याला 4 प्रकारामध्ये विभागले गेलेले आहे. 4 प्रकार कोणकोणते आहेत? मैत्री ध्यान, करुणा ध्यान, मुदिता ध्यान आणि उपेक्षा ध्यान. यांना 4 अप्रमाण असेही म्हणतात, कारण यांना काहीही मर्यादा नाही. अमर्यादित असल्यामुळे मैत्री ध्यान, करुणा ध्यान, मुदिता ध्यान आणि उपेक्षा ध्यान यांना 4 अप्रमाण सुद्धा म्हणतात. तर आता आपण बघूया पहिला ध्यान, मैत्री ध्यान. ह्या ध्यान पद्धतीमध्ये साधक सर्व प्राण्यांविषयी प्रेम भावना जागृत करतो. सर्व प्राणी सुखी होत, निरोगी होत आणि सुरक्षित राहोत. हे ध्यान केल्यामुळे आपल्यामधलं राग कमी होते आणि संपूर्णपणे आपल्यातलं द्वेष संपते. त्याचबरोबर आपलं मन प्रेमळ आणि कोमळ बनते. जेव्हा आपण ध्यान करतो, 1 तासाची जेव्हा आपण ध्यान साधना लावतो, तर त्याच्यामध्ये अखेरचे जे 10 मिनिटं राहतात किंवा 15 मिनिटं राहतात, त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याच्यामध्ये मंगल मैत्री म्हणजे आपल्याला मैत्री साधना, मैत्री ध्यान शिकवली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्राणी मात्रांबद्दल मंगल मैत्री करायला पाहिजे. सगळे प्राणी सुखी होत अशी आपण त्याच्यामध्ये मंगल मैत्री करतो, मैत्री भावना ठेवतो. हे केल्यामुळे आपलं मन निरोगी होते, आपल्यातलं राग कमी होते, द्वेष पूर्णपणे संपते आणि आपलं मन जे आहे ते प्रेमळ आणि कोमळ बनते. भगवान बुद्धांनी एकदा भिक्खूंना सांगितले, जेव्हा तुम्ही जंगलामध्ये गेलात आणि जंगलात तुम्हाला भीती वाटेल तेव्हा तुम्ही मैत्री ध्यान करा. हा ध्यान केल्यामुळे तुमची भीती दूर होईल. जर तुम्हाला सुद्धा भीती वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कोणता ध्यान करू शकता? मैत्री ध्यान. त्याच्यानंतर दुसरा ध्यान आहे करुणा ध्यान. साधक ह्या ध्यान पद्धतीमध्ये विचार करतो, सर्व दुःखी प्राण्यांचे दुःख नाहीसा होत. करुणा म्हणजे दया. ठीक आहे. तर ज्याप्रमाणे कुणालाही आपल्या जीवनात दुःख आलेलं आवडते का? नाही. आपण दुःखी असलेला आपल्याला आवडतो का? नाही. तशाच प्रमाणे ह्या संपूर्ण विश्वामध्ये सर्व दुःखी प्राणी जेही असतील त्यांचे दुःख नाहीसे होत. हे ध्यान केल्यामुळे आपल्यामधली करुणा जागवते आणि क्रूरता, हिंसा यांचा नाश करते. हे ध्यान पद्धती आपण कितीही क्रूर असलो, कुणाचीही हिंसा करत असलो, ही ध्यान पद्धती केल्यामुळे आपल्यातली क्रूरता आणि हिंसा संपूर्णपणे नाश होते. आडवक यक्ष जो होता तो लोकांना मारत होता. दररोज तो एका मनुष्याला खात होता. पण बुद्धांनी त्याच्यावर करुणा दाखवली आणि त्याचा राग हरला आणि तो बुद्धांचा शिष्य बनला. त्याला दररोज एक तरुण माणूस खायला पाहिजे राहत होता. जर त्याला दररोज एक तरुण माणूस नाही मिळाला तर तो पूर्ण गाव उद्ध्वस्त करून घ्यायचा. म्हणून त्याच्या भीतीमुळे लोक दररोज एक तरुण माणसाला त्याच्याकडे पाठवायच्या. राजा सुद्धा काहीही करू शकत नव्हता. राजा सुद्धा दररोज आपल्या जेलातला एक व्यक्ती त्याच्याकडे पाठवत गेला. पण बुद्धांनी आपल्या करुणेमुळे
त्या आळवक यक्षाला जिंकलं. बुद्ध स्वतः त्याच्या गुफेमध्ये गेले, आळवकाच्या गुफेमध्ये गेले आणि तिथे ध्यान करत बसले. तेव्हा आळवक बाहेर गेला होता. जेव्हा आळवक येतो तर तेव्हा बघतो हा यक्ष की माझ्या गुहेमध्ये हा कोण बसलेला आहे. तर तो म्हणतो, हे भिक्खू, तू इथे काय करत आहेस? निघून जा इथून. भगवान बुद्ध उठतात आणि बाहेर जातात. बाहेर जा म्हणतो तर तो म्हणतो आता आतमध्ये ये. तर भगवान बुद्ध आतमध्ये येतात. पुन्हा भगवान बुद्धांना म्हणतो की तू आता पुन्हा बाहेर जा. बुद्ध पुन्हा जातात आणि पुन्हा आतमध्ये बोलवतो तर पुन्हा आतमध्ये येतात. असा तो 3 वेळेस करतो. आत जा, आत ये, बाहेर जा, आत ये, बाहेर जा. 3 वेळेस करतो. चौथ्यांदा तो तसाच म्हणतो की तू बाहेर जा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की तू असा खेळ खेळू नको. तुला जोही सत्य विचारायचं असेल, जेही प्रश्न विचारायचे असतील, तू ते मला विचार. मी तुला सत्य सांगणार. पण मी तुझ्या भीतीमुळे नाही, तर मी करुणेने तुला सत्य सांगेल. आणि अशा प्रकारे तो 5 प्रश्न भगवान बुद्धांना विचारतो. बुद्ध त्याला 5ही प्रश्नांचे बरोबर उत्तर देतात. तर तो म्हणतो की आजपर्यंत माझे ह्या प्रश्नांचे उत्तर मला कुणीही दिलेले नाही. आणि भगवान बुद्धांना नतमस्तक होतो, वंदन करतो आणि भगवान बुद्धांना शरण जातो. संपूर्ण गावकऱ्यांची सुद्धा तो माफी मागतो. तर आळवक यक्ष अशा प्रकारे लोकांना मारत होता. बुद्धांनी त्याच्यावर दया दाखवली, करुणा दाखवली आणि अशा प्रकारे त्याचा राग संपला आणि तो शिष्य बनला. तिसरा प्रकार आहे मुदिता ध्यान. साधक ह्या ध्यान साधनेमध्ये विचार करतो, सर्व प्राणी इतरांच्या आनंदात आनंद हो. पण आपण असे करतो का? नाही. आपल्या सोबतचं किंवा आपल्या भावाचं किंवा कुणाचं, आपल्या बहिणीचं, कुणाचंही चांगलं होत असेल तर आपल्याला बघवते का? नाही. आपण बघतो त्याच्या मुलाला नोकरी लागली, माझ्या मुलाला नोकरी लागली नाही. माझा मुलगा जास्ती शिकलाय तरी कमी कमवतो, त्याचा मुलगा कमी शिकलेला आहे तरी जास्ती कमवतो. अशा प्रकारे असे विचार करून आपण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानत नाही. पण आपल्याला हे सगळं सोडून सर्व प्राणी इतरांच्या आनंदात आनंद मानायला पाहिजे. हे केल्यामुळे काय होते तर हे केल्यामुळे बदल्याची जी भावना असते ती नाहीसा होते. आपण कुणाचाही हेवा करत नाही. साधक इतरांच्या यशातही आनंदी राहतो. त्याला ड्युटी लागली, मला ड्युटी लागली नाही म्हणून दुखी न होता त्याच्या आनंदामध्ये आपण काय करतो? आनंद मानतो. जेव्हा एखादे भाऊ बहीण चांगले करतात तेव्हा आपण तो का बरं पुढे गेला असा हेवा न करता त्याने खूप छान केले, त्याने प्रयत्न केलं, मेहनत केलं म्हणून त्याला यश मिळालं असा आनंद मानणे म्हणजेच मुदिता ध्यान आहे. चौथा प्रकार आहे उपेक्षा ध्यान. साधक ह्या ध्यान पद्धतीमध्ये विचार करतो, सर्व प्राणी सारखे आहेत. कुत्रा असो, मांजर असो, मनुष्य असो, सर्वात प्रथम तर मनुष्यांना सारखे समजणं अतिशय आवश्यक आहे. सुखदुःखात मी समभाव ठेवतो. कुणी दुखी असेल तर त्याच्या दुःखामध्ये मी दुखी राहील, कुणी सुखी असेल तर त्याच्या सुखामध्ये मी सुख मानणार. हे ध्यान केल्यामुळे आपल्यामधलं मोह, आसक्ती कमी होते आणि साधक संतुलित राहतो. ना जास्ती राग करत, ना जास्ती द्वेष करत, ना लोभ करत, ना मोह करत. समता भाव ठेवतो. खुशी आली तरी जास्ती खुश राहत नाही, दुःख आलं तरी जास्ती दुःखी राहत नाही, लोभ ठेवत नाही, त्याचा लोभ नाहीसा होते. जेव्हा एखाद्या भिक्खूला अपमान सहन करावा लागला तरी त्याने उपेक्षेने ते स्वीकारले. त्याचे मन विचलित झाले नाही, कारण त्याने कोणते ध्यान स्वीकारलं होतं? उपेक्षा ध्यान त्यांनी केल्यामुळे तो सगळ्यांना सुखादुखात संभाव ठेवत होता. त्याच्यामुळे त्याचे मन विचलित झाले नाही. एकदा एक भिक्खू ध्यान करत असतात. राजा तिथून जात असतो आणि ते ध्यान करत असतात. त्यांना बघून त्या राजाला खूप राग येते. राजा त्याला खूप बरं वाईट बोलतात पण तो भिक्षू काहीही बोलत नाही. राजाला आणखी राग येते तर राजा काय करतो? त्याच्या जवळलं जे ही भिक्षापात्र, चिवर वगैरे राहते ते सगळं फेकून देतो. तरी सुद्धा भिक्षू शांत असतात. त्यानंतर राजाला पुन्हा राग येतो तर राजा त्याला मारतात, खूप मारतात. तरी सुद्धा भिक्षू त्यांना काहीही बोलत नाही. ते समभाव ठेवतात आणि अशा प्रकारे राजाला आपली चूक मग माहिती होते. तर राजा त्याला माफी मागतात, त्या भिक्षूला माफी मागतात. जेव्हा एखादा भिक्षू अपमान सहन करतो तर त्याने उपेक्षेने ते स्वीकारलं पाहिजे.
ठीक आहे. तर हे 4 ब्रह्मविहार म्हणजेच उच्चतम मानवी मूल्ये आहेत. जगात जर प्रत्येकाने हे ध्यान केले तर जगातलं राग संपून जाणार आणि सगळ्यांच्या मनामध्ये करुणा वाढेल. मत्सर नाहीसा होईल, म्हणजे बदल्याची भावना नाहीशी होणार आणि सर्वांमध्ये समता प्रस्थापित होईल. म्हणूनच बुद्धांनी सांगितले, जसे आई आपल्या एकुलत्या मुलावर प्रेम करते तसेच साधकांनी सर्व प्राण्यांवर मैत्री ठेवावी. ब्रह्मविहार ध्यानामुळे काय होते तर ब्रह्मविहार ध्यान केल्यामुळे आपले हृदय प्रसन्न होते, मन स्वच्छ होते आणि निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणजे दुःखाच्या भवचक्रातून जाण्याचा मार्ग मोकळा होतो. कारण आपण सगळे काय आहोत, ह्या जीवनामध्ये जन्माला आलो, मरण पावणार आहोत, पुन्हा जन्माला येऊ, मरण पावणार. तर आपण दुःखी आहोत सगळे आणि ह्या दुःखापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं आहे तर हा ध्यान आपल्याला सगळ्यांना स्वीकारावा लागेल आणि निर्वाणाच्या मार्गावर ज्याला कुणालाही जायचं आहे तर हा मार्ग मोकळा करतो. साधू साधू साधू. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. नमो बुद्धाय.